दादा, तुमची युवा संघर्ष यात्रा सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि या दरम्यान आज जर आपण अमरावतीमध्ये पाहतो, मोठा शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जातो राष्ट्रवादीकडनं. तुम्ही देखील सहभागी व्हा. काय मागणी आहे? जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय पवार साहेबांच्या आदेशाने विविध जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा हा राष्ट्रवादीकडनं काढला जात आहे. दुष्काळ, अतिवृष्टी तसंच सोयाबीन, कापूस जी काही शेतकऱ्याची पिकं आहे त्याला जो हमीभाव मिळत नाही, लाईटचा जो प्रश्न आहे, जंगली जनावरांचा जो प्रश्न आहे, अशा विविध प्रश्न, तसंच जे काही खतं आहेत त्याचे वाढलेले भाव, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आक्रोश मोर्चा काढत आहोत. सरकारचं डोकं ठिकाण्यावर नाही, हे गोंधळलेलं निकामी सरकार आहे आणि सामान्य लोकांच्या अडचणींवर लक्ष सरकारचं वेधण्यात यावं, लोकांच्या अडचणी सगळ्यांसमोर याव्यात यासाठी हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे. खूप मोठा असा आक्रोश मोर्चा आज अमरावतीमध्ये होताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल. दादा, 3-4 राज्याची निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. 3 राज्यामध्ये जे आहे ते भाजप आता सत्ता स्थापन करणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील बैठक बोलावली आणि सोबतच पूर्ण इंडिया अलायन्सची उद्या बैठक होणार आहे. तुमच्या पक्षाच्या वतीनं कोण जाणार, काय सांगा? नाही, आदरणीय पवारसाहेब त्या बाबतीतला निर्णय घेतील, पण माझं खरं तर सगळ्याच पक्षांना एक विनंती करायची आहे की भाजपकडे ताकद आहे, सत्ता आहे, पैसा आहे आणि अशा बलाढ्य पक्षाच्या विरोधात जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला प्रयोग करावे लागतील. लोक आपल्या बाजूली आहेत, कारण का जर आपण इलेक्शनमध्ये जो रिझल्ट बघितला, मतं काँग्रेसला जास्त आहेत, BJPला कमी आहेत. पण प्रयोग जर झाला नाही, प्रयोग म्हणजे नव्या चेहऱ्यांना पुढं आणणं असेल, नव्या चेहऱ्यांना संधी देणं असेल, तसंच जे काही राजकीय स्ट्रॅटेजी असते त्याच्यामध्ये बदल करणं असेल, जे तेलंगणामध्ये झालं ते जर आपण केले नाही तर आपल्यालासुद्धा अडचणी येऊ शकतात. लोकांना विश्वासात घेऊन नवीन चेहऱ्यांना ताकद देत जर आपण लढलो तर यश हे नक्कीच आपल्या बाजूला येईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यामुळे त्या चर्चेमध्ये हे मुद्दे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि सामान्य लोकांच्या आज ज्या अडचणी आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे आणि त्याच्यावरच येत्या काळामध्ये आपण इलेक्शन हे लढावं लागेल. त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे आणि भाजप जे काही हिंदू मुस्लिम नाही तर OBC मराठा करण्याचा प्रयत्न राज्यामध्ये केला जात आहे, त्याच्या विरोधातसुद्धा एक आवाज म्हणून आपला सगळ्यांना लढावं लागेल. आणि जे इतर पक्ष आहेत जे लहान असले तरी मतं घेऊन जातात आणि मतं विभाजन झाल्यामुळे भाजपला फायदा होतो, अशा पक्षांना विश्वासात तरी घेतलं पाहिजे, नाहीतर त्यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर आला पाहिजे. याचंसुद्धा नियोजन येत्या काळामध्ये केलं पाहिजे. त्याला विधानसभेत पराभूत राज्यांमध्ये लोकसभेला फायदा होईल असं बोललं जात आहे. काँग्रेसला 4 राज्यात 28 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि मध्ये काँग्रेसला फायदा होईल आणि 4 राज्यात काँग्रेसचा मतदार वाढल्याचा आणि लोकसभेसाठी अनुकूल वातावरण असल्याचं बोललं जात आहे, अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, 100% जर आपण बघितलं तर लोकांची अशी अपेक्षा होती की काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, पण काही BSP पासून असे काही पक्ष यांचा वापर हा मतविभाजनीसाठी केला आणि ते लोकांना कळलेलं आहे. आणि मग येत्या लोकसभेमध्ये लोक या बाबतीतला विचार करतील. जे विभाजन करणारे जे पक्ष आहेत की मतं डिवाईड करून भाजपला अप्रत्यक्षपणे सपोर्ट करणारे जे पक्ष आहेत त्या पक्षाकडे लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेकडे लोक जाणार नाहीत. ते फक्त आणि फक्त महाविकास आघाडीकडे लक्ष देऊन लढतील, नाहीतर मतं करतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यामुळे काँग्रेसला त्या राज्यामध्ये फायदा होईलच, पण आपल्या राज्यामध्ये लोकसभेला फायदा महाविकास आघाडीला याच्यामुळे जास्त होईल आणि विधानसभेला होईल. त्याला तेलंगणा जो भाग आहे तिथं TRS जो पक्ष आहे आणि देश पातळीवर जो BRS पक्ष आहे त्यातले अनेक लोक महाराष्ट्रातले त्यांच्या पक्षात गेले होते. आता त्यांच्यात चलबिचल ही कुठेतरी सुरू झालेली आहे. त्याच्याचबरोबर सिंधियांची जी परिस्थिती झाली, राजकीय अस्तित्व मध्य प्रदेशमधून सिंधियाचं हे संपवण्यात आलं भाजपमध्ये गेल्यानंतर. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि गट आणि अजितदादा मित्रमंडळ आणि नेते ते कुठं ना कुठंतरी घाबरले असावेत आणि ते सुद्धा विचार करत असावेत की आपलीसुद्धा परिस्थिती सिंधियासारखी होऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांच्या अडचणी बघत असता मला असं वाटतं
की लोक इथं भाजपकडे जाणार नाहीत. दादा गेल्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर वंचित आघाडीचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसला होता. त्या पार्श्वभूमीवर आता प्रकाश आंबेडकरांच्या उद्धव ठाकरेंसोबत 2-3 बैठका झालेल्या आहेत. त्यांना आणण्यासाठी इंडिया आघाडीत म्हणा किंवा महाविकास आघाडीमध्ये काही प्रयत्न सुरू आहे का किंवा ते येतील असं तुम्हाला वाटते का? लोकसभा इलेक्शन जी गेली झाली 2019ची, त्याच्या आधी 1 वर्ष कोरेगाव भीमामध्ये दंगल झाली. त्याचा परिणाम हा अख्ख्या महाराष्ट्राला बघावा लागला. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मताचं विभाजन झालं. दुर्दैवाने यंदाच्या लोकसभेच्या आधी ओबीसी विरुद्ध मराठा हा मुद्दा आता पुढे येत आहे. मग लोकसभा इलेक्शनच्या आधीच अशा पद्धतीने दंगल वातावरण हे का केलं जातं, आता लोक विचार करायला लागलेले आहेत. त्यामुळे यंदा हे विभाजन होणार नाही याची दक्षता ही घेतली गेली पाहिजे. तसंच ज्या पद्धतीने बीड शहरामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा करण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता आणि पोलीस प्रशासनाने 6-7 तास कुठलीही कारवाई त्यांच्यावर केली नाही, तर अशीच परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये जानेवारीमध्ये केली जाईल अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटते. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आम्हाला वंचितला सुद्धा विनंती करायची आहे की संविधान जर आपल्याला टिकवायचं असेल तर भाजपला आपल्याला बाहेर ठेवावं लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण कुठेही असे उमेदवार पार्क केले नाही पाहिजे, नाही तर उभे केले नाही पाहिजे ज्याच्यामुळे विभाजन होईल आणि त्याचा भाजपला फायदा होईल. आणि खऱ्या अर्थाने संविधान जर टिकवायचं असेल तर वंचित हे महाविकास आघाडीबरोबर येईल. आणि येत असताना कुठेही जास्त अपेक्षा न ठेवता योग्य असे उमेदवार त्यांचेही निवडून आले पाहिजे या हेतूतून ते पुढे यावेत आणि सगळ्यांनी मोठं मन दाखवून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे लढाई लढावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण तुम्ही वंचितकडे लक्ष देत असला तरी मला असं वाटतं की आजचं महाराष्ट्राची परिस्थिती बघता एक असे काही लोक जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय असं सुद्धा आम्हाला वाटतं आहे. आणि तेव्हा काय होईल ते त्यावेळेसच आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आज जे काही चित्र दिसतंय, जे कोणी लढत आहेत ते जानेवारीमध्ये ते काय भूमिका घेतात ह्याच्याकडे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल. बाळासाहेबांमुळेच मोदींचं मुख्यमंत्रीपद वाचलं होतं. राज्यात शिवसेनेनं भाजपला खांद्यावर घेऊन वाढवलं अशी प्रतिक्रिया जे संजय राऊतांनी दिली. परत एकदा बाळासाहेबांमुळेच मोदींचं त्यावेळी गुजरातचं मुख्यमंत्रीपद जे आहे ते वाचलेलं होतं. शिवसेनेनंच खरं तर भाजपला इथे खांद्यावर घेऊन वाढवलं अशी आठवण जी आहे. मात्र आज भाजपनं शिवसेनेसोबत जी आज धोकेबाजी केलेली आहे अशी आठवण जी संजय राऊतांनी करून दिली, त्यावर आपलं काय म्हणणं? पूर्वी जर आपण बघितलं जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तर त्यांनी शिवसेनेला खूप ताकद दिली. शिवसेनेचे आमदार सगळ्यात जास्त होते, खासदार जास्त होते आणि मग भाजपचे सगळ्यात कमी आमदार आणि खासदार असायचे. त्यावेळेस कुठंतरी असं वाटत होतं की मोठा भाऊ शिवसेना आहे. पण 2014 नंतर बऱ्याच काही गोष्टी बदलल्या आणि हळूहळू भाजप शिवसेनेची ताकद कमी करत गेलं. मग BMC म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा तेच बघितलं, आमदारांची संख्या उलटी झाली. मग शिवसेना कमी झाली आणि BJP वाढली आणि हळूहळू अपक्ष उमेदवार उभं करणं असेल, नाहीतर शिवसेनेचे जे काही उमेदवार पाडणं असेल, या खेळ्या जेव्हा भाजपकडनं केल्या गेल्या तेव्हा शिवसेना त्यातून शहाणी झाली आणि त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन वेगळे एक समीकरण आपल्या सर्वांना दाखवलं. जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न भाजपकडनं झाला तशीच परिस्थिती एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांचा ग्रुप आणि अजितदादा मित्रमंडळाचं होईल असं एक चर्चा लोकांमध्ये नक्कीच आता सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे. भाजपला लोकनेते चालत नाहीत, भाजपला असे पक्ष चालत नाहीत जे लोकातले पक्ष आहेत. जे कुठले असे पक्ष भाजपबरोबर जातात नाही तर नेते जातात त्यांना हळूहळू राजकीय दृष्टिकोनातून संपवलं जातं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.